डाळ पण शिजत आलेली आहे आणि या पॅनमध्ये पारिजातच्या पानांचा काढा उकळायला ठेवलेला आहे आणि या डेस्कीमध्ये टम्म पोळ्या फुगलेल्या आहेत। ही आहे आमची गावदेवी। पुरणपोळी गुळवणी सोबत खातात आणि लेजंड लोक पुरणपोळी आमटी सोबत। गिर गायच्या दुधापासून बनलेलं लोणी खा, टाकू नको कारण हा दरवाजा उघडा आहे ना, मला खूप थंडी वाजते। हरे कृष्णा मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आज मी एक स्पेशल स्वयंपाक करत आहे, तो म्हणजे पुरणपोळीचा। कारण आषाढ महिना पण आहे आणि आज शुक्रवार आहे, म्हणून म्हणलं गावदेवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणं होईल आणि घरच्या पण देवाला पुरणपोळीचं नैवेद्य दाखवणं होईल, म्हणून मी आज पुरणपोळीचा स्वयंपाक करत आहे। तर या पातेल्यामध्ये मी हरभऱ्याची डाळ शिजायला ठेवलेली आहे मगाशीच। डाळ पण शिजत आलेली आहे आणि या पॅनमध्ये पारिजातच्या पानांचा काढा उकळायला ठेवलेला आहे आणि या डेस्कीमध्ये तांदूळ शिजायला ठेवलेले आहेत। आता भात पण शिजत आलेला आहे। बापरे, तर अशी तयारी करत आहे मी। पुरणपोळ्या बनवायला पण सुरुवात केलेली आहे आणि पुरणपोळी बघा किती छान सुंदर फुगलेली आहे। वा बाई वा वा वा, पोळत आहे पण मला क्या ही करे, टम पोळ्या फुगलेल्या आहेत आणि आज माझा पुरणपोळीचा स्वयंपाक लवकर होत आहे। मी आज लवकर उठलेले नाही बदल करण्यासाठी, नाही तर पुरणपोळीचा स्वयंपाक करायला खूप उशीर होत असतो आणि आज लवकर होत आहे। अच्छी बात आहे। बाबा खूप पोळ्या पोळत आहेत। मी उलटणं वगैरे नाही वापरत स्वयंपाक करताना, बरं का, म्हणजे चपात्या भाकरी करताना। मस्त सुंदरशा पोळ्या टोपल्यामध्ये ठेवलेल्या आहेत। एफिशियन्सी कमी होते नाही का कशाची? बनवण्याचे जेवण वगैरे। एफिशियन्सी म्हणजे किती फास्ट तू करते। हा, फास्ट। आणि मला नाही सवय नाही उलटणं वापरायची, मला पटपट असं हातानेच पलटलेलं बरं वाटतं। भाकरी सुद्धा मी हातानेच पलटते, चपात्या पुरणपोळ्या। तुम्हाला दिसते का उलटणं? का बे उलटणं का इस्तेमाल नाही करते मैं। आय एम फ्युरियस, काय फास्टेस्ट अँड फ्युरियस। फास्ट अँड फ्युरियस। फास्ट अँड फ्युरियस। फास्ट अँड फ्युरियस थोडीशी। कोई बात नहीं, कोई बात नहीं, हम खा लेंगे। ये भी फूगेगी, टूटी है तो क्या है, फूगती है, सब पुरणपोळी फूगती है मेरी वाली। आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे। बाकी इथे नैवेद्याचं ताट पण तयार आहे देवाच्या। तुळशी पत्र रख देती हूँ। आजचा सगळा स्वयंपाक हा कांदा लसूण न घालता केलेला आहे मी। फोंडजी नैवेद्य रख दो यहाँ पर। देवानंतर फोंडजींना जेवायला मिळत आहे। फोंडजी लीजिए, आप खा लो आराम से। बाकी मी आता गावदेवीच्या मंदिरात चाललेली आहे नैवेद्य दाखवायला आणि नैवेद्य दाखवून आल्यानंतर मग मी म्हणा दादू जेवण करतो निवांत। फोंडेजी कसं झालंय जेवण? हा, तुम्हाला ह्याच्यातलं काय आवडलं सर्वात जास्त? भाजी। तुम्हाला भाजी आवडली का? जास्त आवडलं। हा, बाकी सगळं आवडलं। अरे वा, छान छान छान। हे बघा, मी या इथं नैवेद्याची पिशवी तयार केलेली आहे। या डब्यामध्ये नैवेद्य घेतलेला आहे, थोडीशी फुलं घेतलेली आहेत, नारळ घेतलेला आहे आणि ओटीसुद्धा घेतलेली आहे। बाकी साडी नेसणार होते पण बाहेर खूप पाऊस आहे, म्हणलं नको सगळी साडी खराब होईल जाईल, मग मी ड्रेसवरती चाललेली आहे नैवेद्य दाखवायला। आले बाकी कावळा पण आलेला आहे आता। हे बघा बसलेला आहे इथं ओरडत। हे घे पुरणपोळी खा, घे खा, टाकू नको। ये नाम क्या ही बोले अभी इसका। घे भाजी खा, खा। यांना असं चटपटीत आवडतं खायला। गेलं हा, ते बघा तिथं बसलाय कसा खातोय भाजी। खाले खाले। चला आता मी मंदिरात जाऊन येते, मला माझी वाट पाहत खाली थांबलेला आहे। लेट्स गो बेटा। पोहोचलेले आहे
मंदिराच्या समोर आणि आज मंदिरात खूप गर्दी दिसत आहे बघा. गर्दी आहे आज मंदिरात. फोटो सेशन पण चालू आहे इथं. हे बघा, ही आहे आमची गावदेवी तुळजाभवानी माता. आमचं देवदर्शन झालेलं आहे. देवदर्शन होता पावसाला सुरुवात झालेली आहे. छत्री आणली तशी मी आता नारळ फोडतो आणि मग जाऊन जातो. चलो चला आता आम्ही घरी चाललेलो आहोत. रिमझिम पाऊस चालूच आहे. चला पोचलेलो आहोत आम्ही घरी. आता जेवण करून घेतो कारण खूप भूक लागलेली आहे. चला आता आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत आणि आज पुरणपोळ्याचा स्वयंपाक खूप लवकर झाला. 11 वाजलेले आहेत आता. एवढा लवकर पुरणपोळ्याचा स्वयंपाक झाला, अच्छी बात आहे. बाकी दादू माझा येत आहे, आवरत आहे. यावर्षी मी आखाड पण तळला, नैवेद्य करत असते. आखाड पण तळला विशेष. आखाड आषाढ त्याला आखाड तळणं म्हणतात. गावठी भाषा रे आखाड तळणे. नाही का ते शंकरपाळ्या, कापण्या, पुऱ्या खाल्ल्या बघ त्या. अडम ब्रह्म विष्णू भुक्ता देव जनार्दनम एवं ध्यात्वा तथा व्यर्वन्न दोषोण लिखते. खालो. जय श्री कृष्ण भगवान. हा हा मस्त नाहीये. मी पण थोडीशी खाते पुरणपोळी. तशी पुरणपोळी मला नाही खायची, थोडीशी खाल्ली ती. आणि कमेंट करा हा जे पुरणपोळी गुळणी सोबत खातात आणि लेजंड लोक पुरणपोळी आमटी सोबत. म्हणायच लेजंड पुरणपोळी आमटी बरोबर खाता आहे. आता दुपारचे 12:30 वाजलेले आहेत. बाकी जेवण झाल्यानंतर मी लगेचच भांडी आणि किचन ओटा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि आता मी हार्मोनियम क्लासला चाललेली आहे. आता क्लासवरून यायला मला 4च वाजतात. सायंकाळचे 4 वाजलेले आहेत आणि मी आत्ताच हार्मोनियम क्लासवरून आलेली आहे. बाकी आल्या कावळा ओढत होता, त्याला आता शेवते खायला. बघा कसा बसलेला आहे इथे. चल या खाली, चल या खाली. स्वॅग देखिए कव्वे का. या आरामात ये, आरामात आरामात खाता. चला आणखी थोडीशी शेव आणून ठेवली दुसऱ्या कावळ्यासाठी. हे बघा कसे बसलेत 2 जण वरती. काल रात्री लोणी काढून ठेवलेलं आहे. रात्रीच गरम करायचं होतं, काढायचं होतं, पण रात्री उशीर झालेला ना म्हणून फ्रीजमध्ये तसंच ठेवून दिलं. हा विस्कोन काल देते बाहेर. हे बघा वा बाई वा वा. हे बघा गिर गायच्या दुधापासून बनलेलं लोणी, मलाईपासून बनलेलं लोणी आहे. या लोण्याला थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला येऊ देते आणि नंतर मग काढवायला ठेवते. आजी दादू झाली का झोप? झोप नुसतं कॉल येतंय, कोण दरवाजा वाजतंय, कोण काय. अनुष कुठं गेला तुझा? फिरायला लबाड बच्चा फिरायला गेला, भटकायला गेलाय. क्या ही बोले. मना मित्राकडे गेलेला आहे. बाकी मी आता थोडा वेळ ब्लाऊज शिवते. हे बघा इथे काल एक ब्लाऊज मी कट करून ठेवलेला आहे आणि अस्तर सुद्धा जोडून ठेवलेला आहे. हे बघा मी आता टोपा घालून ब्लाऊज शिवत आहे कारण हा दरवाजा उघडा आहे ना, मला खूप थंडी वाजते बातीमुळे. त्याच्यामुळे म्हणलं टोपीच घालावी. ओढणी काय लटकत राहते गळ्यामध्ये, डिस्टर्ब होतं म्हणून टोपीच घातलेली आहे. क्याही कर सकते हे, म्हणजे बहुत थंडी लागती है. दादूला माझ्या गरम होतं आणि मला खूप थंडी वाजते. सायंकाळचे 5:45 वाजलेले आहेत आणि आज मी ब्लाऊज शिवून कंप्लीट केलेला आहे. दाखवते तुम्हाला. हे बघा 2 दिवसापूर्वी कट करून ठेवलेला, काल अस्तर जोडलं आणि आज शिवून पूर्ण केलं ब्लाऊज. सिंपल आणि शोभा डिझाईन केलेली आहे बॅकची. हे बघा आणि इथं ना मी बटन लावणार आहे 3-4 असे. पण कसं लावायचं, मोर पण आहे, देखूंगे अभी क्या करना आहे. पण फायनली शिवून कंप्लीट झालेलं आहे.
हा एक ब्लाऊज शिवलेला आहे मागील आठवड्यामध्ये. अशी डिझाईन केलेली आहे, हे बघा. आणखीन एक ब्लाऊज मी शिवून ठेवलेला, तर याची डिझाईन अशी केलेली आहे. एसी डिझाईन बनाई है. 3-4 ब्लाऊज मी 15 दिवसापासून शिवत होते, आज कंप्लीट झालेले आहेत. बाकी मी आता लोणी काढवायला ठेवते. आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.